नमस्कार फ्रेंड्स, नानीज गवन किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज मी घेऊन आले एक खूप स्पेशल केक रेसिपी. नो मैदा, नो ऑइल आणि घरचं तूप वापरून बनवलेला सगळ्यात सोपा असा रवा केक. हा केक इतका सॉफ्ट, इतका टेस्टी आणि इतका हेल्दी आहे ना की तुम्ही हा अगदी गिल्ट फ्री एन्जॉय करू शकता आणि अगदी बिंदास मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकता. चला तर मग सुरू करूया. अगदी झटपट असं आपण एक केकसाठी बॅटर तयार करून घेऊया, तेही जास्त भांड्याचा पसारा न करता. वरच्या भांड्यात घेते 1 कप रवा. रवा तुम्ही कुठलाही घेतला तरी चालेल, कारण आपण तो मिक्सरमध्ये ग्राइंडर्स करणार आहोत. याच्यात घालते पाऊण कप साखर. तुम्हाला थोडंसं जास्त गोड हवं असेल तर 1 कप साखर सुद्धा तुम्ही घालू शकता. आणि सुरुवातीला हे सगळं आपण बारीक एकदम याचा पावडर तयार करून घेऊया. तुम्ही बघू शकता हा पिठासारखा आपल्याला असा पावडर तयार करून घ्यायचा आहे. आता याच्यातच घालते अर्धा कप दही, पाव कप मेल्ट करून घेतलेलं साजूक तूप इथे घालते. इथे तुम्ही तेल सुद्धा घालू शकता. आणि अर्धा कप इथे मी रूम टेम्परेचरचं दूध घेतलेलं आहे. आणि परत आता हे सगळं 1 मिनिटभर मिक्सरला फिरवून घेते. याच्यात घालते एक छोटं पॅकेट मिल्क पावडर, म्हणजे जवळजवळ 2 टेबलस्पून. आणि परत थोडा वेळ मिक्सरला फिरवून घेते. आणि हे सगळं आता एका मिक्सिंग बोलमध्ये काढून घेते. तुम्ही बघू शकता 15 ते 20 मिनिटं मिक्स करण्याचं काम आपलं एका मिनिटभरात झालेलं आहे. आता हे सगळं एका मिक्सिंग बोलमध्ये काढून घेते. आणि हे आता आपल्याला 20 ते 30 मिनिटं असं झाकून ठेवायचे, कारण याच्यात रवा आहे आणि तो फुलला हे मिश्रण थोडंसं घट्ट होईल. त्यामुळे 20 ते 25 मिनिटं आपल्याला हे असं झाकून ठेवायचं आहे. आता आपला रवा फुगतोय, तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया. इथे मी एक कुकरचा डबा घेतलेला आहे आणि आपल्याला त्याला बटर पेपर लावून रेडी करून ठेवायचा आहे. असा बटर पेपर कट करून झाला की याला थोडंसं तेल किंवा तूप लावून छान ग्रीस करून ठेवायचा, म्हणजे मग आपली घाई होणार नाही. असं चारी बाजूने डब्याला आपल्याला तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे, कारण मग केक अगदी सहजपणे आपला डिमोल्ड होतो. 20 मिनिटानंतर मी याचं झाकण काढलेलं आहे. रवा अगदी छान फुललेला आहे. आता याच्यात घालते चिमूटभर मीठ. आता याच्यात आपल्याला 1 टीस्पून बेकिंग पावडर घालायचा आहे. हा चमचा नाही, हा छोटा चमचा आपल्याला 1 चमचा बेकिंग पावडर घालायचा आहे. त्या पद्धतीने 1 चमचा असा दाबून आपल्याला याच्यात घालायचा आहे. हा आहे बेकिंग पावडर. आणि याच चमच्याने इथे अर्धा चमचा आपल्याला बेकिंग सोडा घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता असा अर्धा चमचा त्याच्यात बेकिंग सोडा घालते. 1 चमचा इथे घेते व्हॅनिला इसेन्स. व्हॅनिला इसेन्स नसेल तर तुम्ही वेलची पावडर पण घालू शकता, काहीच हरकत नाही. याच्यावर एकदम थोडंसं दूध घालते. आणि हे सगळं आता एका डायरेक्शन मध्ये आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. एकदम जास्त पण ओव्हर मिक्स नाही करायचं, एका डायरेक्शन मध्ये असं फिरवून घ्यायचं. 1 मिनिटभर आपल्याला हे फिरवून घेतलं तरी पुरेसं आहे. एक अर्धा मिनिटभर मी हे फिरवून घेतलेलं आहे. हे छान मिक्स झालेलं आहे. तुम्ही बघू शकता ही कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे. याला म्हणतात रिबन कन्सिस्टन्सी. रिबन सारखं हे बॅटर आपलं असं फ्लो व्हायला हवं. आता हे सगळं आपल्या केक टिन मध्ये घालून घेते. याच्यावर थोडेसे पिस्ता आणि बदामाचे काप मी घालून घेणार आहे. नाही घातलं तरी चालेल. आणि थोडेसे बदाम. आणि मध्ये याच्यावर एक छान चेरी ठेवूया. इथे 5 मिनिटं अगोदर मी हा कुकर प्रीहीट करण्यासाठी ठेवलेला आहे. वरची शिट्टी काढून बाजूला ठेवलेली आहे. आणि आतमध्ये थोडंसं मीठ आणि एक रिंग ठेवून दिलेली आहे. आता याच्यात आपला टीन ठेवून देऊया. झाकण घट्ट लावून घ्यायचं आणि सुरुवातीला 5 मिनिटं मीडियम टू हाय फ्लेमवर हा, आणि नंतर 20 मिनिटं एकदम लो फ्लेमवर आपल्याला हा बेक करून घ्यायचा आहे. आता बरोबर 35 मिनिटानंतर मी कुकर उघडते. एखादी सुरी किंवा चमचा घेऊन आपण चेक करून घ्यायचं. जर सुरी एकदम ड्राय निघाली तर समजायचं केक तयार आहे.
जर सुरीला बॅटर लागलेलं दिसेल तर परत 10 मिनिटं आणखी बेक करून घ्यायचं. अजून एक सांगायचं राहिलं, कुकरमधलं मीठ फेकून द्यायचं नाही. थंड झालं की डब्यात भरून ठेवायचं, म्हणजे नेक्स्ट टाइम आपल्याला वापरता येईल. आणि हा बघा, अगदी घरगुती पद्धतीने पण अगदी बेकरी सारखी चव असलेला आणि अगदी सॉफ्ट आणि कापसासारखा लुसलुशीत असणारा आपला रवा केक तयार झालेला आहे. सगळ्यात बेस्ट म्हणजे ना, हा टिफिनसाठी एकदम परफेक्ट आहे. रात्री तुम्ही हा बेक करून ठेवू शकता आणि सकाळी टिफिनसाठी तयार. एकदा तरी हा केक नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी शेअर सुद्धा करा. परत भेटू पुढच्या शनिवारी. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा.